सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी ही लक्षणे दिसली की आपण अनेकदा साधा ताप आहे असे समजून दुर्लक्ष करतो. पण याच लक्षणांमागे H1N1 इन्फ्लुएन्झा म्हणजे स्वाईन फ्लू देखील असू शकतो. H1N1 नेमकं काय आहे, तो कसा पसरतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा आहे, सगळं जाणून घेऊया. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहत आहात द खुर्ची. सगळ्यात आधी समजून घेऊया H1N1 म्हणजे काय. H1N1 हा इन्फ्लुएन्झा ए विषाणूचा एक प्रकार आहे. 2009 मध्ये H1N1 मुळे जगभर मोठा साथीचा आजार पसरला होता. आज H1N1 हा हंगामी इन्फ्लुएन्झामध्ये आढळणाऱ्या विषाणूंपैकी एक आहे. आता जाणून घेऊया याची लक्षणे कोणती आहे. या संसर्गामध्ये अचानक ताप येणे, खोकला, घसा दुखणे, नाक वाहणे किंवा बंद होणे, डोकेदुखी, अंगदुखी आणि प्रचंड थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांना उलटी किंवा जुलाबही होऊ शकतात, विशेषतः मुलांमध्ये. बहुतेक लोक काही दिवसात किंवा साध्या उपचारांनी देखील बरे होतात. मात्र काही व्यक्तींमध्ये आजार गंभीर होऊ शकतो. या आजाराचा धोका कोणाला आहे, आता हे समजून घेऊया. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दमा, मधुमेह, हृदयविकार किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, सतत चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा ताप आणि खोकला सुधारून पुन्हा वाढणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. H1N1 कसा पसरतो. H1N1 प्रामुख्याने संक्रमित व्यक्ती खोकताना, शिंकताना किंवा बोलताना बाहेर पडणाऱ्या श्वसन थेंबामधून पसरतो. संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कामुळेही संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना नाक तोंड झाकणे, हात नियमित धुणे आणि आजारी असताना इतरांपासून शक्य तितके अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. बचाव कसा करावा. फ्लूपासून बचावासाठी हंगामी इन्फ्लुएन्झा लसीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. विशेषतः उच्च जोखमीच्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा. तसंच गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेणे, हात न धुता डोळे, नाक, तोंडाला स्पर्श टाळणे आणि आजारी असताना घरी राहणे फायदेशीर ठरते. लक्षणे दिसली म्हणून घाबरू नका, पण त्याकडे दुर्लक्षही करू नका. विशेषतः गंभीर लक्षणे किंवा उच्च जोखमीच्या व्यक्तींमध्ये आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ही माहिती जनजागृतीसाठी आहे. स्वतःहून औषधं घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.